किती येईल? 24 आणि 4 28. गुड. 28 नंबर टाका. गोल करा. रेष वडा. वार्षिक. टोंगळ्यावर या सर्वजण आता. वार्षिक. वार्षी. नंदनी. वार्षी. वार्षी नाही, वार्षी. म्हणजे कोणती व्हरायटी? हां, गुड. आता अनुज वाचन करते. सर्वांनी बोट ठेवायचा. चल अनुज वाच. गजानन हा यशवंतराव माणिकचा तर काळू रहीम चाबूक कसवाराचा मुलगा होता. महाराजांनी पोरांना राजवाड्यात बोलावले. गल्लीत वार्ता पसरली. पोरांची उत्सुकता वाढली तरीही घरच्यांना काळजी वाटू लागली, कारण महाराज शिस्तीचे होते. दुसरा दिवस उजाडला. विद्याधिकाऱ्यांनी पोरांना राजवाड्यात आणले. दोघांचे सदरे मळवले. मळलेले होते. चेहऱ्यावर मात्र तरी होती. राजवाड्याच्या समोर मोठे झाड होते. महाराज आणि राणी साहेब पोरांना घेऊन येथे आले. बरोबर की राजपुत्रही होते. बसण्यासाठी बाजूला सोफे ठेवले होते. काय नाव बाळांनो तुमचे? महाराजांनी विचारताच गजानन म्हणाला, माझे नाव गजानन माणिक आणि हा काळू चाबूक कसवाराचा. छान. आम्ही परवा तुमचा सूरपारंबीचा खेळ पाहिला. आज राणी साहेबांना तो दाखवा. गजाननने काळूला खून केली. मानकऱ्यांनी ओमकार वाच जोशी. गुण ग्राहक राजा पटपट घ्यायचं. तिशी ओलांडलेले सयाजीराव गायकवाड फेर फटक्यास निघाले. बरोबर मानकरी नारायणराव घाटगे होते. एवढ्यात मुलाचा हसण्या खिदळण्याचा आवाज ऐकू आला. महाराजांनी घोडा थांबवला. आवाजाच्या दिशेने पाहिले. तिथे एक वडाचे झाड होते. एक पोरगा माकडासारखा उड्या मारत खोडावर चढत. दुसरा पोरगा त्याच्या पाठलाग करत होता. पहिल्याने पारंबी पकडली. माकडासारखा झोका घेत विराट वाचते आता. विराटकडे लक्ष द्या. सुरू. थोड्या वेळाने महाराज भानावर आले. स्वतःची हतले निघताना मानकऱ्यात म्हणाले, पोरे तपल आहेत. कोणाची पोरे आहेत ही विद्याधिकाऱ्यांना सांगून त्यांना राजवाड्यात बोलवा. सयाजीराव गायकवाड राजवाड्यात परतले, पण वडाच्या झाडावर माकडासारखी धरणारी
आणि उतरणारी पोरे त्यांना तर नजरे समोर दिसत होती. घडलेला प्रसंग त्यांनी महाराणी साहेबांना सांगितला. त्यांनीही तो खेळ पाहण्याची इच्छा केली व्यक्त केली. रावांनी विद्याधिकारी श्री कातावाला. चला नंदनी वाचते, बाकीच्यांनी बोट ठेवा. वाच बेटा. काळू आणि गजाननची झाडावर चढण्या उतरण्याची कसरत सुरू झाली. शेवटी गजाननने काळूला पकडले. आता गजाननने सूर फेकला आणि तो सरकन झाडावर चढला. काळू सूर आणून त्याच्या मागे वर चढला. गजानन फांदीच्या टोकावर जाऊन लटकला. काळू जवळ येताच त्याने जमिनीवर उडी मारली. पुन्हा तो घोड्यावर चढला. गजाननला बाद करणे काळूला जमेना. दोन्ही पोरे धावपळीने घामाघूम झाली. महाराजांनी खेळ थांबवला. घे पटपट घे. दोघांना जवळ बोलवले. खुशीत त्याची पाठ थोपटत ते म्हणाले, छान खेळात हाजरीत. 4 नंबर टाका, गोल करा, रेष वढा. चला शब्द ऐका. फेर फटक्यास. अक्षर सुंदर काढायचं. चट 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 पटापट पटापट लिहायचं. वाचन करत, कोणी पाहणार नाही, काही नाही. फेर फटक्यास. चला झाले थोडं बाजूला व्हा. गुड. चला पुढचा नंबर सांगा किती. चला 8 नंबर टाका, गोल करा, रेष वडा. नंदनी खाली घे थोडंसं. अक्षर स्वच्छ आलं पाहिजे. ऐका. विद्याधिकारी लिहा. खडू उचलून लिहा. दूर दूर अंक लिहा. आपला अक्षर लिहा. विद्याधिकारी. विद्याधिकारी. फक्त फळा थोडा व्यवस्थित नाही, त्याच्यामुळे अक्षर थोडंसं हे येते. आत विद्याधिकारी. पुढचा नंबर टाका. किती नंबर. चला गो टाका. 12 नंबर टाका, गोल करा, रेष वढा. चला प्रहरी. 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 तुम्ही दिलं का. हां छान. थोडं तुमचं फळा व्यवस्थित नसल्यामुळे दिसणार. चला पुढचा नंबर टाका. किती नंबर. पटकन टाका. 16 नंबर टाका, गोल करा, रेष वढा. उत्सुकता. 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 व्यवस्थित लिहायचं. चुकलं तर चुकू द्या, नंतर आपण व्यवस्थित करू. उत्सुकता. ओके. चला पुढचा नंबर. बघा ओंकार. वस्तू नाही, उत्सु. 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 हां उत्सु. हां बरोबर का. हां गुड. हां उत्सु. ओके. पुढचा नंबर टाका. किती नंबर येईल आता. हां टाका. 20 नंबर टाका. शिस्तीचे. हां उच्चार कसा केला त्याच्याबरोबर लक्ष द्यायचं. शिस्तीचे. आपण शिस्ती शब्द लिहितो. शिस्त, शिस्ती, नंतर त्याच्यापुढे चे लावायचं फक्त.
शिस्तीचे श शिस्ती हां शिस्ती चुकलं 24 नंबर टाका गोल करा रेष वढा मोहल्ला भर नंदनी खडू उचलून व्यवस्थित लिहायचा मोहल्ला भर गुड मात्रा मोठा दे जरा हा गुड मोहल्ला भर चला पुढचा नंबर किती 24 आणि 4 28 गुड 28 नंबर टाका गोल करा रेष वडा वार्षिक टोंगळ्यावर या सर्वजण आता वार्षिक वार्षी नंदनी वार्षी नाही वार्षी मी कोणती व्हरायटी हां गुड चला 28 आणि 4 32 टाका 32 नंबर टाका गोल करा बक्षीस हां उच्चार कसा केला त्याच्याकडे लक्ष द्या बक्षीस क्षी हां गुड बक्षीस वीरा बक्षीस नाही बक्षी क्षी हां क्षी हां चल पटकन कर क्षी म्हणजे कोणती वेलांटी हां चला 32 आणि 4 32 आणि 4 गुड 36 नंबर टाका गोल करा रेष वडा हस्ताक्षर पाहायचं नाही चुकलं चुकू द्या मी सांगतो हस्ताक्षर गुड हस्ताक्षर हस्ता गुड हात काढ गुड चला 36 आणि 4 40 आल्या विद्याधिकाऱ्यांकडे हां विद्याधिकाऱ्यांकडे पटपट याचा विरा हा विद्याधी गुड कार्यांकडे कार्यांकडे ओंकार मागं झालं विद्याधिकाऱ्यान ओंकार विद्याधिकाऱ्यान कार्यांकडे कडे